केस पेपरसाठी का वापरला जात होता कोरा कागद? डॉक्टरांनी दिले सविस्तर स्पष्टीकरण. नाशिक सिडको परिसरातील नवीन नाशिक महानगरपालिका स्वामी समर्थ हॉस्पिटल या ठिकाणी कोऱ्या कागदावर शिक्का मारून 10 रुपये फी आकारून केस पेपर वाटले जात असल्याची चर्चा सुरू होती. याच संदर्भात महाराष्ट्र माझा न्यूजचे संपादक जनार्दन गायकवाड यांनी खरा काय प्रकार आहे हे जाणून घेण्यासाठी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर विनोद पावसकर, स्वामी समर्थ हॉस्पिटल मोरवाडी यांच्याशी समक्ष भेट घेऊन सदर प्रकरणाबद्दल विचारणा केली असता डॉक्टरांनी माहिती दिली. बघा सविस्तर. मी डॉक्टर विनोद पावसकर, वैद्यकीय अधीक्षक, स्वामी समर्थ हॉस्पिटल मोरवाडी, मनपा नाशिक या पदावर सध्या कार्यरत आहे. सर, आपल्याकडे जे केस पेपर दिले जात आहेत सध्या फक्त शिक्का मारून दिला जातोय, त्याच्यावर प्रिंटिंग नाहीये आणि पब्लिकमध्ये एक चुकीचा मेसेज जातोय की महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये कोणताही कायदेशीर पेपर न देता समजा 10 रुपये घेतले जातात. काय सांगाल तुम्ही याच्यावर? केस पेपरचा पुरवठा आम्हाला मुख्यालयातून होतो आणि केस पेपरचा सध्या तुटवडा आहे. रुग्णसंख्या वाढली आहे आणि मुख्यालयाशी संपर्क साधला असता ती प्रोसेस सुरू आहे. केस पेपर आजच मिळतील याबद्दलची ग्वाही मुख्यालयातून आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. दुसरी गोष्ट, केस पेपरचा तुटवडा होण्यामागची कारण अशी आहेत की गरोदर स्त्रिया, 1 वर्षाखालील बालकं आणि ज्येष्ठ नागरिक यांना केस पेपर फ्री द्यावा लागतो. त्याच्यासाठी कुठलेच चार्जेस नाही आहेत. जनरली केस पेपर हा संपेपर्यंत तारीख टाकून वारंवार वापरता येतो, परंतु बहुतांश वेळा किंवा प्रत्येक वेळी जवळपास पेशंट घरी नेलेला केस पेपर परत आणत नाही, त्याच्यामुळे प्रत्येक वेळी नवीन केस पेपर काढावा लागतो. दुसरी गोष्ट, काही कॅम्प्स किंवा जी शिबिरं आयोजित केली जातात तर त्या शिबिरांसाठी पण फ्रीमध्ये केस पेपर आपल्याला द्यावा लागतो. तर त्याच्यामुळे केस पेपरचा तुटवडा थोडाफार जाणवत आहे आणि त्याबाबत मुख्यालयाशी चर्चा करून आज केस पेपर उपलब्ध होतील याची उद्या खात्री आहे. पण मग जेव्हा केस पेपर संपत होते त्यावेळेस आपल्या कर्मचाऱ्यांनी आपल्याला कळवलं नाही का की आपल्याकडे केस पेपरचा तुटवडा भासू शकतो? त्या संदर्भात मुख्यालयाला पत्र दिलेलं आहे गेल्याच आठवड्यात, पण काही तांत्रिक कारणामुळे याचा अर्थ म्हणजे मुख्यालयातून आपल्याला प्रोव्हाइड झालेलं नाही असं म्हणताय का आपलं? मुख्यालयातून वेळेवर उपलब्ध न झाल्यामुळे. आणि समजा ज्या वेळेस आपल्याकडे केस पेपर संपलेले होते त्यावेळेस आपल्याकडून जो केस पेपरचा हिशोब आहे तो कशा प्रकारे ठेवला जात होता? केस पेपरला जसं आपण प्रिंटिंगचा केस पेपर देत होतो अगोदर, तसंच आता ऍक्च्युली रुग्णांना ट्रीटमेंट, इन्व्हेस्टिगेशन आणि औषधं द्यावीच लागतात. त्यानुसार रुग्णांना म्हणजे ऑथेंटिकच कोऱ्या कागदावर हॉस्पिटलचा स्टॅम्प मारून, डॉक्टरांचा स्टॅम्प मारून औषधं, ट्रीटमेंट त्यांचं तपासण्या होत होत्या आणि केस पेपरची जी पावती आहे ती पावती त्यांना रितसर देत होतो आपण आणि त्या रितसर पावतीचा जो भरणा आहे तो आपण विभागीय कार्यालयात दैनंदिन करतो. त्याचा रेकॉर्ड पण उपलब्ध आहे आपल्याकडे. त्याचा रेकॉर्ड आपल्याकडे उपलब्ध आहे. आणि आपण आता हे पण सांगत होते की गरोदर महिलांसाठी आपण काही उपक्रम सुरू केलाय? हा, गरोदर बाया आणि ज्येष्ठ नागरिक ज्यांना फ्री केस पेपर आहे तर त्यांचा रेकॉर्ड हा प्रत्येक वेळी ज्यांनी केस पेपर घरी ठेवला की मिळत नाही आम्हाला. त्यासाठी सातपूर हॉस्पिटलला आम्ही 100 पानी वही, ऍक्च्युली डॉक्टरांनीच पैसे कंट्रीब्यूट करून 100 पानांची वही पेशंटला आम्ही देतो आणि त्याच्यावर सगळा त्याचा रेकॉर्ड राहतो. प्रत्येक वेळी आल्यानंतरचा त्रास काय होता, त्याच्या तपासण्या कुठल्या झाल्या, रिपोर्ट्स काय होते हा राहतो. त्याच्यामुळे पेपरचे जे वेस्टेज आहे ते पण वाचतं आणि डॉक्टरांना पण ट्रीटमेंट करणं सोपं होऊन जातं. अच्छा, म्हणजे हा उपक्रम आपण स्वतः सुरू केलेला आहे? हा, आम्ही स्वतः सुरू केलाय तो. थोडक्यात सांगायचं तर ऍक्च्युली कसं आहे की पेशंटची गैरसोय होऊ नये, पेशंट आल्यानंतर त्याला ट्रीटमेंट, तपासण्या व्हाव्यात या दृष्टीने तुटवडा आल्यानंतर ही एक तात्पुरती व्यवस्था आपण केली आहे. आणि तो जो केस पेपर आहे त्याच्यावर ऍक्च्युली शिक्का पण आहे हॉस्पिटलचा आणि त्याची रितसर पावती पण पेशंटला दिली जाते. त्याच्यामुळे पेशंटची कुठची गैरसोय होणार नाही हाच यामागचा उद्देश आहे. होणार नाही हाच यामागचा उद्देश आहे. त्याच्यामुळे रुग्णांनी याबाबत ह्याचं जे भरणा आहे तो पण दैनंदिन केला जातोय, त्याचा रेकॉर्ड उपलब्ध आहे. त्याच्यामुळे रुग्णांनी याबाबतीत कोणताही गैरसमज ठेवू नये. फक्त रुग्णांनी ज्या सेवा आहेत त्या आम्ही अविरत देण्याचा प्रयत्न करतोय
आणि त्यासाठीच ही एक तांत्रिक फक्त अडचण सध्या निर्माण झालेली आहे. महाराष्ट्र माझा न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड, नाशिक.